अरे तू काय आता अरे दगड कोसळतील ठिकाणी बाय ठिकाणी नाही मला इथनं दगड खाली जातील ना नाही सावकाश सावकाश तू खाली कर खायचे कुठे खायचे कुठे ना चांगलं झालं पत्र नाही लावायचं ते पाणी लावून टाक पत्र नको तिकडे बाजूला कवला लावू तुला कवला ते वरती येत बघ तुझं कवलं खालून सावकाश पाय खाय सावकाश तिकडे जाऊ दे ये काम चालू आहे आज काम चालू केलं आहे आम्ही पडवीचं पडवी नवीन बांधतो बरं बरं ह्याच मेड आहेत आज घेत आजपासून चालू झालंय आमचं काम पडवीचं संको पत्रा हे बापा आपल्याला रिप नाही पुरली ना मिशीची काढून घेऊ कावलाच टाकू कावला मस्त गारवा राहतो कावलन हा हिराकी कावला टाकल्यावर गारवा राहतो ना मस्त पत्र तापतात लय पत्र तापतात नाही कसं ना हे होतो कावला आपली असली की बरं वाटतं दादू घ्या तर मासे हा म्हणतो मला नाही आम्ही गाय नाही गेल्यापासून सकाळी तर काय भेटली नाही आम्ही मासे मारत होती कसं देऊन यंदा पाऊस आला नसता जेव्हा पाऊस आला नसता पाऊस कुठे ठेवतं ते सोनकीत ठेवतात ते आता पण ते एवढं बांधलेला पण किती भारी आहे बघ एवढं वर्ष राहिलाय कोणी सावकाश खराब झालाय तो पहिली सगळी कावळा खाली काढून घेतलेली ही त्यानंतर हे सगळे वासे खाली काढून घेतलेले त्यानंतर पुढची प्रोसेस काय ती दाखवतो मी हटो जल्दी वहां से हटो सावकाश तिला भैया और तिला सोडून नको ना किती नाही बोल हा हिला अरे तू काय आता
जाऊन हाताने ते घेतला मी हा घेतला मी परत घेतला. सावकाश हो. सगळे तर वरचे वासे करून झालेत आणि सगळ्यांची आम्ही वाहतूक करून साठा करून ठेवलेले. चांगला काय पुढची प्रोसेस तुम्हाला लवकरच दाखवतो मी. चांगला असेल. आईची मेहनत म्हणजे गगनाला पावणारी. आता हळूहळू घे, पाय लागल. तिकडून जा. ही घ्यायचं ना, नाही तर कोट घ्यायचं. कुठं टाकायचं तो? भरपूर वर्ष झाले जुनी पडवी. आता त्याची कावला काढलेली, वरची वासे जुने वासे होते ते पण काढलेले. आता हा मी शाळेत लहान असताना, खूप जुना असताना पेरू आणला होता पर्यातून, तो लावला होता. पण त्याच्यावर पेरू जास्त येत नाहीत, त्यामुळे हा पेरू आम्ही आता तोडतो, म्हणजे तिथं आम्हाला जागा होईल. आणि आता माझा भाऊ तो त्याला मोकळं करतोय. येत नाही म्हणून तोडत नाही. हा, इथं अडचण व्हायला लागली. अडचण व्हायला लागले पडवीसाठी. पडवी गळते म्हणून हा तोडावा लागणार. आमचा नाही आहे. खाली तिथं बसले की थोडा ओला होतो त्या पेरूमुळं, त्यामुळे त्याला आपण तोडायचे आता. गरज नव्हती पण त्यामुळेच आता तोडायचे त्याला. ते तोडूया नाही पेरूला, त्याला काय ठेवायचं खाली मुदतच तोडू, म्हणजे फुटणार नाही. इथली सगळी माती आपण काढायची पेरूच्या खालची आणि तिकडे टाकायचे, ज्या कारणाने आपल्याला ते तोडून इथं पडवीची लांबी वाढवता येईल. भाऊ माझा खूप मेहनती आहे. पायामुळं मी थोडस गप्प आहे. रेग्युलर व्हिडिओ आमच्या त्यामुळेच नाही आला, थोडंसं पायामुळं. पण आता रेग्युलर व्हिडिओ येतील, कारण लवकरच मी बरा होतोय. त्याच्या साईडला साया बघा कसा गेलाय. साया सरळ, एकदम सरळ. तो अजून वाढवायचा आहे आम्हाला, ज्या कारणाने आम्हाला तो ह्याला वापरता येईल फळ्यांना. भाऊ माझा मेहनत आहे खूप. काय दाखवू, माती भरताय. निर्णय चेंज झालाय. आई म्हणते याच्यावर पेरू खूप एकदा आला होता, तो मोठा आला होता. तो आम्ही मुळासकट उकरून दुसऱ्या जागी लावतो. एवढा जर जागला तर चांगलं आहे. मुळासकट निघल. आला तर चांगलं. तिकडं मग त्याला तोडू सांग. राहू दे, राहू दे. ठेव तिथं. हा, राहू दे. जगल तो वाटत तुला. पप्पा वरती चढले, क्लिनिंग करतात. क्लिनिंग थोडीशी पावसात ते ह्याची भेंडीचा पातेरा वरती पडलाय, त्यामुळे पाणी उलटा आत येतो. त्यासाठी ती वरती चढलेत क्लिनिंग करायला. चला आता पडवी कोसळल्यानंतर वरनं त्या भेंडीची जरा हे तोडलेली. आपटा नका तोडू, राहू दे ना. तोडूया. हा, मीच तोडतो. मम्मी पप्पा म्हणतात हा आपटा तोडायचा आहे.
सावकाश पडशील तिथनं. हा तुटला येतो. बॉडी बिल्डिंग कर. चौकीची बिया घातली. अरे दगड कोसळतील. तिथं नाही बाय, तिथं नाही आहे. नाही मला इथनं दगड खाली जातील ना. नाही पान कोसलं. गरीबाला हात दे. बाई माझ्या आयशीला नेशील खाली. पप्पा यात राहू दे. यात राहू दे. बराच काम झालं आज. बघ काय शर्टाचा कलर, टी शर्ट बनेचा कलर कसा झालाय. त्याला म्हणतात मेहनत. मेहनत आहे पण मजा आहे.